तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे सुपरस्टार ब्लॉग। तर आज आहे दिवस 7वा बाप्पाच्या विसर्जनाचा। आनंद तर खूपच आहे, पण आज विसर्जनाचा दिवस असल्यामुळे थोडं दुःखही वाटते की बाप्पा आले आणि 7 दिवसात परत चाललेत। तर आज मी आणि माझे मित्र चाललो आहे आपल्या लाडक्या मालवणीचा मोरेश्वर याला निरोप द्यायला, बारवेच्या अठ्ठंगा सागरांकडे। तर माझ्यासोबत विपुल भाऊ आहेत। विपुल भाऊ काय 2 शब्द बोलतील। विपुल भाऊ, गणपती बाप्पा मोरया। विपुल भाऊ, आज दिवस 7वा आहे, बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आहे। तर तुमच्या मनाच्या काय भावना आणि कशा प्रकारे व्यक्त कराल? भावना तर खूप आहे आमच्या मनात। आम्हाला असं वाटते की नाही, अजून आम्हाला ते 7 दिवस पुरले नाही आहेत, अजून आम्हाला एन्जॉय करायचं आहे। एन्जॉय म्हणजे कसा, बाप्पा बसले, बाप्पासोबत मित्र आहे आमचे, जे 10-15 आम्ही मित्र जे नेहमी भेटत असतात। पण सध्या काय झालं, 2 वर्ष आम्हाला कोणाला एवढा टाईम भेटलाच नाही की सोबत बसून एवढी मस्ती करावी, एवढे टाईम स्पेंड करावे। त्यामुळे बाप्पाच्यामुळे आम्हाला ते टाईम स्पेंड करायचा मौका मिळाला आणि आम्ही आता एवढं आनंदात आहे की नाचत गाजत वाजत गाजत बाप्पाला आम्ही पाठवलंय पुढे। पण तरी आम्हाला राहत नाही आहे, म्हणून आम्ही मागे मागे चाललोय निरोप द्यायला त्यांना की बाप्पा पुढच्या वर्षी लवकरच या आणि आमच्या सगळ्यांना असंच मित्रता घट्ट करून ठेवा। गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी, आपल्याला ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया।
तर इकडे आमचे गॅली भाऊ उठले. गॅली भाऊ बाप्पाचं आज विसर्जन आहे, काय मनाची भावना? बाप्पाच्या दिवशी मनाची भावना हीच आहे की सगळ्यांची इच्छा पूर्ण करावी गणपती बाप्पाने, बस एवढीच इच्छा आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपले छोटे सबस्क्रायबर. तर नमस्कार मंडळी, माझ्या पाठीचे बाप्पा तुम्ही बघताय. त्या बाप्पांनी मालवणीमध्ये प्रथमच 4 रूप घेतलेत, एकाच मूर्तीमध्ये 4 रूप. तर हे बाप्पा आहेत पाठी मालवणीमध्ये, मालवणीचा मोरेश्वर. या निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. तर नमस्कार मंडळी, या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन झालेले आहेत, की ज्याच्यावर त्यांना निरोप दिला आहे की पुढच्या वर्षी लवकर या. आपल्यासोबत विपुल भाऊ आहेत. तर विपुल भाऊ, मनाच्या भावना आनंदमय होते हे 7 दिवस, पण बाप्पा गेल्यावर खरंच खूप दुःख होतं आहे. पण आनंद या गोष्टीचा, परत 365 दिवसानंतर बाप्पा परत येणार आहे. अरे तो म्हणलाय ना 10 दिवस मंडपात आणि 365 दिवस हृदयात, येणारच ना गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भाऊ लय मोठा पहिना मिळतो तुझा भाऊ. थँक्यू भाऊ, थँक्यू. साईराम. साईराम. त्या ठिकाणी आपले एक साई भक्त भेटलेले होते, मुंबई 64 नाशिक बाजाचे. तर मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुढे काय बोलताय? आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यापुढे 10व्या दिवसाचा पण ब्लॉग येणार आहे आणि ते अत्यंत प्रचंड असणार आहे. चला, गणपती बाप्पा मोरया.